महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीची स्थापना पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या। स्थापना करताना महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे संस्थापक माननीय सोहेल इनामदार, संस्थापक कार्याध्यक्ष माननीय मुजफ्फर संदी, संस्थापक सचिव रेहान भालदार, संस्थापक सरचिटणीस माननीय सुहास वेलकर व अन्य सदस्य कार्यक्रमात उपस्थित होते। या अनुषंगाने काही पदनियुक्ती करण्यात आली। महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षा फरीदा मोमीन, मिरज शहर सचिव सुफियान हसन, सावकार मुजाहिद मोमीन मिरज शहर उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी करणार आहे। घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मजबूत करणार अशी ग्वाही संस्थापक माननीय सोहेल इनामदार यांनी दिली, जेणेकरून संघटनेच्या पदाधिकारी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांच्यावर अन्याय कोठेही होणार नाही व आमचा पदाधिकारी अन्याय होऊ देणार नाही। शासकीय विभागात कुठलाच भ्रष्टाचार होऊ देणार नसल्याची ग्वाही संस्थापक सोहेल इनामदार यांनी दिली। नमस्कार, मी मुजफ्फर संदी, संस्थापक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती। आज दिनांक 28 जून 2026 रोजी सांगली येथे आणि महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती याची स्थापना करण्यात आली आहे। या समितीतर्फे नागरिकांचे ज्या काही मूलभूत समस्या आहेत, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे व आज बऱ्याच पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज करण्यात आलेल्या आहेत व लवकरच पूर्ण सांगली जिल्ह्याची निवडी आम्ही करणार आहोत व त्या दृष्टीनं आम्ही वाटचाल करत आहोत व येणाऱ्या काळात संघटनेतर्फे नागरिकांच्या समस्यासाठी महापालिका प्रशासन असून दे, जिल्हा परिषद असू दे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असून दे, जिथं जिथं अन्याय होईल, नागरिक समस्या असतील त्याबद्दल आम्ही आमच्या संघटनेतर्फे आवाज उठवण्यात येणार आहे। आज तुम्ही संघटना स्थापन केल्यात, स्थापन करण्याचं कारण काय? स्थापन करण्याचं कारण हेच आहे की नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहेत। बऱ्याचदा नागरिकांना आपल्या समस्यासाठी भांडावं लागतं, प्रशासनाच्या पायरी झिजावं लागतात, पण तसं त्यांना न्याय मिळत नाही। बरेचसे नागरी समस्या आहेत, रस्ते असतील, गटारे असतील, लाईटचे असतील, स्ट्रीट लाईटच्या समस्या किंवा इव्हन प्रशासनामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे प्रचंड प्रमाणात, ते भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आमच्या संघटनेकडून अपेक्षा ह्याच अपेक्षा आहेत की आम्ही पारदर्शी कारभार प्रशासनाचा करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। आज पदाधिकारी कुठली निवड केलेले आहेत? आज आम्ही महिला जिल्हाध्यक्ष म्हणून फरीदा मॅडम यांची आज सांगली जिल्हा अध्यक्षपद दिलेलं आहे। मिरज तालुका कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सांगली शहर अध्यक्ष इत्यादी पदांचं वाटप करण्यात आहे व लवकरच मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यातल्या पूर्ण आम्ही बॉडी बांधण्यात येणार आहे। तुम्हाला यशस्वी होईल काय या संघटनेत? निश्चितच, का तर आज लोकांच्यात प्रचंड रोष आहे प्रशासनाविरुद्ध, सरकारविरुद्ध, जे काही समस्या आहेत त्याविरुद्ध, तर निश्चितच आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल आणि आम्ही लवकरच जो आत्ता महापालिकेत चर्चेला जात आहे सर्वात मोठा मुद्दा भांडवली करायचा, त्यावरसुद्धा आम्ही लवकरच व्यापक जनआंदोलन घेणार आहोत। महापालिकेच्या दारात आम्ही आंदोलन करणार आहोत। सांगलीत अन्याय होत असेल तर त्यावेळी तुमची संघटना त्यांच्या पाठीशी राहणार काय? 100% आम्ही ज्या लोकांच्यावर अन्याय होणार आहे त्या अन्यायाविरुद्ध आम्ही त्यांच्या पाठीशी राहू। भले ती पोलीस स्टेशन असून दे, महापालिका असून दे, जिल्हा परिषद असून दे, प्रत्येक ठिकाणी ज्या लोकांवर अन्याय होणार आहे त्यांच्या पाठीशी राहू। आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधामध्ये आवाज उचलण्याकरिता संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती म्हणून स्थापित केलेली आहे। सर्वसामान्य लोकांना कळकळून आणि मनापासून मी विनंती करू इच्छितो की तुमच्या काही पण अडचणी असतील, कुठल्याही अडचणी असतील, पोलीस प्रशासनापासून जे काही तुमच्यासमोर प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणून ही महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती म्हणून कार्य करणार आहे। सर्वांनी न हिचकिचता आम्ही एक तुम्हाला नंबर देणार आहे या चॅनलच्या माध्यमातून। या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या नंबरवरती तुमच्या ज्या काही प्रश्न असतील, ज्या काही तुमच्या अडचणी असतील, त्या नंबरच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कॉल करा आणि तुमच्या सर्व अडचणीसाठी महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती ही 100% रात्री असो किंवा दिवसा असो किंवा पहाटे असो
येऊन उभारणार आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला देणार. मी एवढंच बोलून माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय भारत. नंबर बोलू. आमचा नंबर आहे 87 88 16 77 53. या नंबरवरती तुम्ही कॉल करून कधीही आम्हाला तुमच्या काही अडचणी असतील ते सांगू शकता. आम्ही तुमच्यासाठी 24 आवर तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आम्ही तयार आहोत.